प्रिय श्रोत्यांनो, आजचा आपला नामाची महिमा शृंखलेचा 19वा उपाख्यान आहे, ज्याचे शीर्षक नामप्रेमाचा अनुभव म्हणजेच परमसुख. आपण अनेक वेळा ऐकतो, नामात सर्व काही आहे. पण खरं सांगायचं झालं तर नाम म्हणजे केवळ जप, शब्द किंवा उच्चार नव्हे. नाम म्हणजे भगवंताशी असलेली एक अदृश्य प्रेम नाळ. ह्या नाळीतून भक्ताच्या अंतःकरणात परमेश्वराची करुणा, शांती आणि आनंद अखंडपणे वाहत असतो. आणि हाच अनुभव म्हणजे परमसुख, जो शब्दात सांगता येत नाही, पण ज्याला अनुभवले तोच खरा धन्य. नामप्रेमाचा अनुभव म्हणजे भगवंताच्या नावाशी हृदयाचे एकरूप होणे. जसा आईचा आपल्या लेकरावर प्रेम असतो, तसंच नामावर, परमेश्वरावर असलेलं हे अनिर्वचनीय प्रेम मनाला निर्मळ करतं. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, गोविंद, श्रीराम हे केवळ शब्द नसतात, ते आत्म्याला जाग करणारे स्पंदन असतात. जेव्हा ओठांवर नाम आणि अंतःकरणात प्रेम असतं, तेव्हा त्या जपातून येणारी शांतता संपूर्ण जीवनाचा रूपांतर करते. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेतल्याविणे सुख नाही. हे केवळ भक्तीचे विधान नाही, तर अनुभवाचे तत्वज्ञान आहे. कारण बाह्य सुख क्षणभंगूर असतं. पैशाने मिळणारी ऐश, प्रतिष्ठेने मिळणारी मानमर्यादा व इंद्रियांचा अल्पकालीन आनंद, हे सर्व एका क्षणापुरते सुख देतात. पण नामात जे सुख आहे ते अनंत, शाश्वत आणि आत्म्याला भिडणारं असतं. नामप्रेमी भक्ताचं जीवन पहा. त्याला जगाची काळजी नाही, दुःखाचं ओझं नाही, कारण तो प्रत्येक क्षणी आपल्या प्रभूच्या नावाशी जोडलेला असतो. तो चालत असो वा बसलेला, कामात असो वा विश्रांतीत, त्याचं अंतःकरण सतत नामाने ओथंबलेलं असतं. हेच नामप्रेमाचं वैभव आहे. बाह्य परिस्थिती काहीही असो, मनात नेहमी शांतीचा, आनंदाचा झरा वाहत असतो. नामाचा अर्थ केवळ उच्चारण नाही, तर नामावरचा विश्वास आणि नामातलं प्रेम होय. जेव्हा आपण प्रेमानं भगवंताचं नाव घेतो, तेव्हा तो आपल्यामध्ये उतरतो. तोच आपल्यातून बोलतो, आपल्यातून चालतो आणि आपल्यातच विसावतो. ही अनुभूती आली की भक्ताला जगात दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आस राहत नाही, कारण त्याला उमजतं, नामातच सगळं आहे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे, नामामृताचे जे पान करी, त्याला दुःखाचा स्पर्शही न करी. म्हणजेच नामप्रेमी भक्ताला दुःख असलं तरी ते त्याला जगडू शकत नाही. त्याचं मन जणू कमळासारखं असतं, पाण्यात असतं, पण पाण्याने ओलं होत नाही. नामावरचं प्रेम म्हणजेच भक्तीचा सर्वोच्च टप्पा. जेव्हा प्रेमातून नाम घेतलं जातं, तेव्हा नाम जप नसून संवाद बनतो. भक्त आणि भगवंत यांच्यातील नितांत प्रेमाचा संवाद. अशा अवस्थेत भक्ताला मिळतं ते परमसुख, जे ना वेळेनं कमी होतं, ना परिस्थितीनं संपतं. हे सुख आत्म्याचं असतं आणि आत्मा कधीही नाश पावणारा नाही. म्हणूनच चला, आज आपणही मनात ठरवूया, नाम घेत राहायचं, पण प्रेमानं. ओठांवर नाव आणि मनात श्रद्धा ठेवायची. कारण नामप्रेमाचा अनुभव म्हणजेच ईश्वराच्या आलिंगनात विसावण्यासारखं आहे. आणि एकदा का हे आलिंगन लाभलं, तर मग उरतो तो फक्त शांततेचा, आनंदाचा आणि प्रेमाचा महासागर. हाच परमसुख. नामप्रेमाचा अनुभव म्हणजेच परमसुख. हे वाक्य फक्त ऐकू नका, ते जगा, कारण त्या अनुभवातच सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. ओम शांतिः शांतिः शांतिः.